सुजाता आंबेडकरांच्या दाव्यासंदर्भात प्रणिती शिंदे यांनी आता उत्तर दिलं। संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे विरोधकांना मदत होते। मित्रपक्षानं भान ठेवावं, प्रणिती शिंदे यांनी सुजात आंबेडकर यांना आता सल्ला दिला। रिगल सिनेमाजवळ असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आता सुशोभीकरण केलं जात आहे। एकीकडे आचारसंहिता लागलेली असताना विकास कामांचं श्रेय घेण्याची लढाई देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या पुतळ्याचं सुशोभीकरण का करण्यात येतं असा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतो। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं अजूनही मतं मागताय ना, तुमची लायकी नसताना चोरलेल्या पक्षाच्या नावावर। मग बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठे बॅनरवर लावतो आहे। प्रत्येकजण ते चोरलेला शिवसेनावाले लावतायत, भाजपवाले लावतायत, ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला। ज्या पद्धतीचा आयोगाचा हा मूर्खपणा आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे, सत्य असेल। आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे। मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळकसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले? याचं उत्तर द्यावं लागेल। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलता, यांच्या पुतळ्याबद्दल बोलता। बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत। बाळासाहेब ठाकरे प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात आहेत आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्याचं काम केलं। त्यामुळे संजय राऊत, तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।